रविवार असल्याने मी उशिरा उठली. रवी अजून झोपला होता. माहित नाही रात्री किती वाजेपर्यंत व्हिडिओ पाहत बसला होता. रविता समोरून जाऊन विचारणे ठीक नव्हते. मला असं काही करावे लागेल ज्याने रवी स्वतःहून माझ्या जवळ येईल. मी विचार करू लागले. त्यावेळी मला सुचते की मी त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करते. त्याच दिवशी रवी अंघोळीला जाईल त्याच्या आधी मी बाथरूममध्ये माझी नवीन निळी पेंटी आणि ब्रा समोर साबण ठेवतो, त्याच्या बाजूला लटकून ठेवता म्हणजे त्याचे लक्ष जाईल. रवी 19ला उठला आणि अंघोळीला गेला. काही वेळाने रवी अंघोळ करून आता आणि आपल्या खोलीत गेला. मी लगेच बाथरूममध्ये गेले तर मला दिसले माझा ब्रा आणि पेंटी खाली बादलीमध्ये पडले आहेत. मी उचलून पाहिले तर दोन्ही ओले लागत होते आणि साबण सुद्धा लागला होता. आणि पेंटी चिकट पण जाणवत होती. जाणवत होते की रवीने खूप खेळ केला आहे ब्रा आणि पेंटीचा. त्यानंतर संध्याकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होती. मला माहित होते की आजच्या दरम्यान रवी मला पाहायला स्वयंपाकघरात रोज येतो. आज सुद्धा येईल. मला एक उक्ती सुचली. मी टी-शर्ट आणि खाली निळी जीन्स पॅन्ट घातली होती. रवी येण्याआधी मी माझ्या जीन्सचा बटन उघडला आणि जीन्स थोडी ढिली केली. त्यामुळे मागून माझी जीन्स खाली येऊ लागली. जसा मला बाहेरचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला मी जीन्स मागून थोडी खाली केली आणि माझी काळ्या रंगाची पेंटी वर केली ज्याने रवीला ती स्पष्ट दिसेल. मी फ्रीजच्या बाजूलाच पाठ करून बसले. खाली बसतान मला जाणवले की माझी पेंटी जरा जास्तच मागून बाहेर आली आहे. पण आता वेळ नव्हती व्यवस्थित करायला. रवी कधी पण येईल स्वयंपाकघरात म्हणून मी अशीच खाली बसून धान्य डब्यात भरायचे नाटक करू लागले. तेवढ्यात रवी मागून स्वयंपाकघरात आला. मी तिरक्या नजरेने पाहिले तर मला रवीचे पाय डिक्की दिले. तो आता आणि काही वेळ असाच उभा होता. मग त्याने फ्रीज उघडला आणि पाण्याची बाटली घेतली. नेहमी तो बाटली घेऊन निघून जायचा, पण आज तो जास्त वेळ लावत होता. मला कळून आले की तो माझ्या पेंटीकडे पाहत आहे. खूप वेळ रवी तिथेच उभा होता. मी विचार करू लागले हा जात का नाही आहे. मग मी स्वतःच उठण्याची हालचाल केली तर तो लगेच मागून निघून गेला. दुसऱ्या दिवशी रवी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसला होता. झोपायच्या आधी मी हॉलमध्ये ताडी पुसते हे त्याला माहीत होते. ह्यावेळी मी त्याचा फायदा घेण्याचा विचार केला. माझ्याकडे एक ड्रेस होता. त्याचा गळा मोठा झाला होता. त्यामुळे घातल्यावर माझे बॉलवरून जास्तच मोकळे दिसायचे. मी रूममध्ये गेली आणि तो ड्रेस घातला. स्वतःला आरशात पाहिले तर कळले की माझे बॉलवरून जास्तच बाहेर दिसत आहे. मी मागून माझा ब्रा अजून घट्ट केला. त्याने माझे बॉल जवळ खेचले गेले आणि एकामेकांना मध्ये घट्ट चिकटले. माझी गल्ली वरून दिसू लागली. मी ड्रेस घालून स्वयंपाकघरात गेली. मला आता खूप भीती वाटत होती. श्वास चढत होता. कारण बॉल जरा जास्तच दिसत आहे. मला भीती वाटत होती की रवीने पाहून काही केले तर पुढे मी काय करणार. मी स्वतःला सांभाळले आणि हॉलमध्ये गेली. मी रवीता समोर बसलेले पाहिले. तो टीव्ही पाहत बसला होता. मी बघून त्याला बाहितल्यासारखे केले. मी मुदामून रवीला माझी गल्ली दिसावी असे बसून लादी पुसू लागली. मी वाकून लादी पुसत हळूहळू रवीच्या जवळ जात होती. कापड पिळताना मी तिरक्या नजरेने रवीकडे पाहिले तर तो टक लावून माझ्याकडेच पाहत होता. मी हळूहळू रवीकडे पोहोचते. काही वेळात मी रवींच्या पायाजवळ ताडी पुसत होती. मुदामून मी जरा जास्त वेळ घेतला रवीच्या जवळ आल्यावर म्हणजे रवीला माझे बॉल जवळून पाहायला मिळतील. मग उठले आणि परत स्वयंपाकघरात गेले. मी ऑफिसमधून आल्यावर घरी घट्ट कपडे घालू लागली ज्याने माझे शरीर आकर्षक दिसेल. मला जाणवले रवी संध्याकाळी बाहेर जात असे मित्रांना भेटायला, पण आता त्याने जाणे बंद केले. तो हॉलमध्ये बसून पूर्ण वेळ टीव्ही पाहत असे.
मीही त्याचा फायदा उचलून मुदामून कामाच्या बहाण्याने त्याचा समोरून जात असे. काम करताना वाकून त्याला माझी गल्ली दाखवत असे. कधी समोर कपाटात कपडे ठेवायच्या बहाण्याने वाकून माझा बोच त्याच्याकडे करत असे. काही दिवस असेच माझे रवीला मोहित करण्याची क्रिया चालू होती. मी माझ्या विचारात होतीच की शनिवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर मी बाथरूममध्ये गेली. बाहेर येताना आतून बाथरूमची लाईट बंद करून बाहेर येत होती तेव्हा मला कोप्यातून एक उजेड दिसला. मी आधी कधी कोप्यातून उजेड तसा पाहिला नव्हता बाथरूममध्ये. मी हात लावून पाहिलं तर कळले की तिथे एक मोठा भोग झाला आहे आणि त्याला लपवायला कोणीतरी पुठा ठेवला आहे. भोग बरोबर पाण्याच्या टाकीच्या खाली होता त्यामुळे लगेच दिसण्यास येत नव्हता. रवी घरी नव्हता तेव्हा तर मी लगेच दुसरीकडे जाऊन पाहिले. तेव्हा मला कळले की तो भोग बाजूच्या बाथरूममधून केला होता. तिथे वॉशिंग मशीन आणि बाकीचे सामान होते. भोग असा केला होता की कोणी पण टेबलावर उभं राहून दुसरीकडे पाहू शकतो. मी लगेच कोप्यातील टेबल घेतला आणि त्यावर उभी राहून जेव्हा भोकातून पाहिले तर मला दिसले इथून समोर कोणीही अंघोळ करताना स्पष्ट दिसेल. मला लगेच कळून आले की हे काम रवीचे असेल. मी तो पुठा असाच लावून ठेवला आणि बाहेर आले. मी माझ्या रूममध्ये जाऊन विचार करू लागले. रवीला माहीत होते की झोपायच्या आधी मी रात्री दररोज अंघोळ करते. त्याने नक्की मला अंघोळ करताना पाहायला तो भोग तिथे केला असेल. मला भीती वाटू लागली. मला आता प्रश्न पडला, रवीला आपले पूर्ण नागडे शरीर दाखवायचे का? आणि मला नागडे पाहिल्यावर पुढे तो काय करेल? मी विचारात पडले. खूप वेळ मी माझ्या खोलीत बसून विचार करत होती. वेळ पाहिली तर कळले की खूप उशीर झाला आहे आणि अजून जेवण सुद्धा बनवायचे आहे. म्हणून मी विषय सोडला आणि स्वयंपाक करायला गेली. रवी 10 वाजता आला. मी त्याला जेवायला दिले. मग रोजच्या प्रमाणे मी कामे आटपून अंघोळीला जाणार होते. पण आता मला माहीत होते की अंघोळीला जाताच रवी येईल आणि मला त्या भोकातून अंघोळ करताना पाहिले. माझी चिंता वाढू लागली. काय करावे कळत नव्हते. शेवटी मी निर्णय घेतला, मी जाते अंघोळीला. असे पण आज नाही तर उद्या मला माझे नागडे शरीर रवीला दाखवावेच लागेल. असा निश्चय करून मी बाहेरची सर्व लाईट बंद केली आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. रवी रूममध्येच होता. मी बाथरूमचा दरवाजा बंद केला. कपडे ठेवून मी काही वेळ अशीच उभी होती. तेवढ्यात मला बाथरूमच्या दरवाजासमोरून कोणीतरी जाण्याचा आवाज आला. मला कळले की तो रवी आहे. मी लगेच समोरच्या भोगकडे पाठ फिरवली आणि कपडे समोर दोरीवर ठेवायचे नाटक करत होती. मग मी पाणी घेण्यासाठी खाली वाकली तेव्हा मी नजर चुकून वरती भोकाकडे पाहिले तर तो लावलेला पुठा तिथून काढला होता आणि रवी तिथून पाहताना दिसला. माझी धड वाढली. मी परत सरळ उभी राहिली आणि वर भोकाकडे पाहता मी हळूहळू माझे कपडे काढू लागली. मी माझा ड्रेस काढून टाकला. मग हळूच ब्रा काढून टाकला. माझे मोठे बॉल उघडे पडले. मी मुदामून आंब्यांना हातात घेऊन दाबू लागली म्हणजे रवी पाहिले. मग मी माझ्या पायजमाची नाडी उघडली आणि पायजमा काढून टाकला. आता मी पेंटीवर होती. मी पाठ फिरवली आणि पेंटी दोन्ही हाताने पकडून वाकून खाली काढली आणि रवीता माझी डिक्की दाखवली. मग पेंटी बादलीत ठेवून मी माझ्या अंगावर पाणी टाकू लागली. साबण घेऊन माझ्या बॉलवर लावू लागली. साबण लावून मी माझे बॉल दाबत होती. निप्पल चोळून धुवत होती. मग चिमणीवर साबण लावून हाताने चिमणी घासू लागली. चिमणीला साबण लावताना मला जाणवले चिमणीतून पाणी निघत आहे. चिमणी तापली आहे. रवी मला नागडं अंघोळ करताना पाहत आहे ह्या विचाराने पूर्वी नाचू लागली होती. काही वेळ चिमणीवर साबण घासून झाल्यावर मी उलटी फिरली आणि पाठीवरून हात फिरवत डिक्की ईवर साबण लावू लागली. दाबत मी साबण लावत होती. पायाला समोर बादलीवर ठेवून मांडवाना साबण लावला.
माझे 35चे रतन, 30ची कमर आणि 36ची डिक्की पूर्ण साबणाच्या फेसने भरती होती. मी दररोज लगेच अंघोळ करून बाहेर येते. पण आज रवीसाठी मी मुदामून नखारे करत अंघोळ करत होती. कोणी आपल्याता नागडे पाहत आहे ह्या विचारानेच मला खूप कुतूहल वाटत होते. मग बादलीतून पाणी घेतले आणि माझा अंगावर टाकले. मी माझे शरीर चोळून अंघोळ करू लागले. पाणी अंगावर टाकून माझे मोठे बॉल पिळू लागले. दोन्ही पायाच्या मध्ये हात टाकून चिमणी धुवू लागले. दुसऱ्या हाताने डिक्की ईवर पाणी टाकले आणि डिक्की चोळली. शेवटी तोंड धुतले आणि अंघोळ पूर्ण केली. मग टॉवेल घेऊन मी अंग पुसू लागले. तोंड टॉवेलने पुसताना मी तिरक्या नजरेने परत वर भोकाकडे पाहिले. रवी अजून तिथेच उभा होता. मी त्याची मजा घेण्यासाठी परत पाठ करून उभी राहिले आणि वाकून पाय पुसू लागले ज्याने माझी गोलाकार डिक्की रवीता स्पष्ट दिसेल. अंग पुसून मी कपडे घालू लागले. तेवढ्यात मला बाजूच्या बाथरूममधून हालचाल होण्याचा आवाज आला. मी वर डोकावून पाहिले तर रवीने पुठा परत लावला होता आणि तो तिथून निघाला. मला परत बाथरूमच्या दरवाजासमोरून तो जाताना आवाज आला. मी कपडे घालून बाहेर आले. रवींचा खोलीचा दरवाजा बंद होता. मी गेले माझ्या खोलीत. आता रविता माझ्या शरीराचे पूर्ण दर्शन मी देऊन झाले होते. रवींच्या मनात इच्छा जागृत करण्यासाठी पुरेशी होती. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे कामे सुरू होती. रविवार असल्याने रवी उशिरा उठला. मी रविता दुपारी जेवताना सांगितले की दररोज संध्याकाळी मी तुझा अभ्यास घेणार आहे. तर जेवायच्या आधी 8च्या दरम्यान आपण अभ्यास करून घेऊ. पहिल्यांदा रवीने माझ्या कोणत्या गोष्टीता काही प्रत्युत्तर न करता होकार दिले होते. तो एकदम सभ्य मुलासारखा वागता. मला त्याच्यात बदल दिसू लागले होते. संध्याकाळ झाली. ठरल्याप्रमाणे मी 8 वाजता रवीच्या खोलीत गेली. रवी पुस्तक घेऊन खुर्ची घेऊन बसला. मी त्याच्या बाजूला खुर्चीवर बसले. रवीने वाचन सुरू केले. मी माझा फोन घेऊन त्यात पाहत बसले होते. तेव्हा मला दिसले की रवी पुस्तक वाचता वाचता माझ्या मोठ्या आंब्यांना पाहत आहे. मी ओढणी घेतली नव्हती त्यामुळे माझे आंबे जवळून गोलाकार आणि मोठे दिसत होते. रवी तिरक्या नजरेने पाहत होता. रवीची पुस्तकात कमी आणि माझ्या आंबे आकडे जास्त नजर होती. तेवढ्यात मला खाली पडलेली पेन्सिल दिसली. मी पेन्सिल उचलण्यासाठी खाली वाकली आणि त्यावेळी मी माझा उजवा हात रवीच्या मांडीवर ठेवला. रवीने शॉर्ट पॅन्ट घातली होती. त्याला माझा नर्म हात जाणवला. जशी मी वर उठली, मला त्याच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव दिसले. मी पाहून पाहिल्यासारखे केले. मला जाणवले की रवी सुद्धा उतावळा झाला आहे. मी विचार करत होते पुढे काय करावे. तेवढ्यात मला एक उपाय सुचला. मी त्याला म्हणाले तुझं वाचण्यात काही लक्ष लागत नाही आहे. आपण गणिताचा सराव करूया. त्याने होकार दिला आणि आपली गणिताची वही आणि पेन घेतला. तो वहीवर लिहू लागला. रवी वहीवर लिहिताना मी मुद्दामून अजून जवळ आले आणि माझा उजवा हात बोलता बोलता त्याच्या मांडीवर ठेवला. रवी परत थोडा दचकला. मग रवी लिहित असताना मला त्याच्या हाताचा कोपरा समोर दिसला. तर मी पुढे येऊन माझे बॉल त्याच्या हाताच्या कोप्याला चिकटवले. रवीचा हाताचा कोपरा आता माझ्या डाव्या बॉलला लागत होता. माझा बॉल दाबला जात होता. रवीला सुद्धा ते आवडू लागले. तो सुद्धा मुदामून त्याचा हाताचा कोपरा माझ्या बॉलला घासू लागला. रवीच्या कृत्याने माझे शरीर गरम होऊ लागते. मी रवीच्या मांडीवरचा हात हळूच त्याच्या शॉर्ट पॅन्टच्या खाली आणला आणि मांडीवर लावला. त्याच्याशी बोलता बोलता मी हळूहळू माझा हात त्याच्या मांडीवरून फिरवत शॉर्ट पॅन्टच्या आतवर सरकवू लागली. काही वेळातच माझा हात वरपर्यंत पोहोचला. मला आता माझ्या बोटांना रवीची आतली चड्डी भासू लागली. माझी धड-धड वाढली. कारण आता थोडाही हात पुढे गेला की रवींचा दांडा लगेच हातात येईल.
त्या विचारानेच माझ्या अंगात धरधराट वाढू लागली. रवी समोर पाहत वहीवर लिहिण्याचे नाटक करत होता. मी त्याच्या तोंडाकडे पाहिले. त्याच्या होठांवर माझी नजर गेली आणि मला राहवले नाही. रवी घाबरत होता, त्यामुळे मलाच काहीतरी केले पाहिजे हे मला जाणवले. मी काही क्षण थांबले आणि मी लगेच माझा दुसरा हात रवीच्या डोक्यामागे घेतला आणि रवीला माझ्याकडे फिरवून त्याच्या होठांवर घट्ट चुंबन घेतले, जसे माझे होठ रवीच्या होठांना लागते. मी वेडीच झाली. मी लगेच दुसरा हातात रवीचा दांडा धरला. मला जाणवले रवीचा दांडा खूप मोठा झाला आहे. रवीच्या लोळ्याला हात लागताच माझ्या शरीरातून जणू वीज गेली. मी रवीच्या चड्डीवरून दांडा घट्ट धरला होता आणि त्याचा दांडा चोळू लागले. रवीने पण मला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारली. मिठी मारत त्याने दोन्ही हात पुढे आणून जोरात माझे मोठे आंबे जोरात दाबायला सुरुवात केली. मी माझे चुंबन रवीच्या होठांवर अजून घट्ट केले आणि रवीचा दांडा जोरात दाबून धरला. मग रवी माझे दोन्ही बॉल जोरात दाबत माझ्या गालावर किस करू लागला. माझ्या तोंडून आवाज येऊ लागला, आहाहा आहाहा हाहाहा आहाहाहा आह आहाहाहा 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 आह. रवीने माझ्या मानेवर किस करत पूर्ण तोंडावर किस केले. रवी माझे गाल चाटू लागला. मध्येच होठांवर किस करू लागला. 2 वर्षाआधी बॉयफ्रेंड सोडून गेल्यापासून कोणी माझ्या बॉलला हात लावला होता. रवीचे बॉल दाबणे खूप बरं वाटत होते. इथे मी रवीचा दांडा कुरवाळत होते. त्यानंतर रवी माझ्या मानेवर किस करत खाली येऊ लागला. त्याने माझा कुर्ता पकडला आणि वर करून काढून टाकला. मी आत काळ्या रंगाचा ब्रा घातला होता. रवीची नजर माझ्या गल्लीवर पडली आणि तो वेडाच झाला. रवी वाकला आणि त्याने माझी गल्ली जीभ हात टाकून चाटू लागला. जोरात बॉल दाबत तो गल्ली चाटत होता. मला आता राहवले नाही. मी लगेच मागे हात नेऊन माझ्या ब्राचा हुक काढला आणि ब्रा मोकळा केला. रवीने पाहिले की ब्रा निघाला आहे. त्याने लगेच ब्रा खेचून काढून टाकला. ब्रा निघताच माझे दोन्ही आंबे उघडे पडले. रवी चकित झाला. माझे गोलाकार आंबे मोठ्या फुटबॉलप्रमाणे कडक होते. नितंब ताठले होते. रवीने प्रेमाने दोन्ही हात माझ्या नितंबावरून फिरवून पूर्ण बॉलच्या आकाराचे जणू मोजमाप घेतले आणि रवीच्या तोंडाला पाणी सुटले होते. त्याने माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिले आणि हळूच दोन्ही हाताने माझे आंबे दाबले. माझ्या तोंडून आवाज आला, आहाहाहा आहाहा. रवीला ते आवडले. मी पण आता पूर्ण मदहोश झाली होती. माझ्या डोळ्यात सुद्धा हौस स्पष्ट दिसत होती. रवीने लगेच माझ्या बॉलवर धाव मारली आणि आपले तोंड नितंबावर ठेवून तो बॉल दाबत माझे आंबे चोखू लागला. आहाहा आहाहा आहाहाहा. किती भारी वाटत होते. माझे आंबे चोखायला लागताच माझे शरीर जणू नाचू लागले. मी रवीच्या केसात हात फिरवत त्याला प्रोत्साहन देऊ लागले. मला त्याचे नितंब चाटणे एवढे आवडू लागले की माझ्या तोंडून त्याच्याबद्दल प्रेमाचे उच्चार आले. मी रवीचे केस कुरवाळत त्याला म्हणाली, माझं बाळ, चोख आहाहा हाहाहा. चोख पूर्ण बॉल. पिऊन टाक पूर्ण दूध. तुझ्यासाठीच आहे हे. आहा आहाहा आहाहाहा. रवीने मग दुसरा आंबे तोंडात घेतला आणि चोखू लागला. मी रवीला जणू माझा बाळाप्रमाणे आंबे चोखायला सांगत होती, त्याला प्रेम करत होती. मग काही वेळाने रवी मागे झाला आणि तो उभा राहिला. त्याने त्याचे टी-शर्ट लगेच काढले. मी समोर खुर्चीवर बसून त्याला टी-शर्ट काढताना पाहत होती. मला वाटले टी-शर्ट काढून तो थांबेल, पण रवी एवढा उतावळा झाला होता की त्याने लगेच त्याची शॉर्ट पॅन्ट पण पकडली आणि आतल्या चड्डी सकट पॅन्ट खाली खेचून पूर्ण नागडा झाला. जशी चड्डी त्याने काढली त्याचा ताठलेला दांडा उड्या मारत बाहेर पडला. मी रवीचा दांडा पाहून घाबरलीच, कारण रवी दिसायला मध्या बांधाचा होता.
पण त्याचा दांडा त्याच्या शरीराच्या तुलनेत खूप जास्तच मोठा होता. जवळ 7 इंचाचा आणि जाडा वाटत होता. माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडचा दांडा ह्याच्या तुलनेत खूप लहान होता. मी तर काही वेळ रवीच्या लुड्याकडे पाहतच राहिले. मग रवी माझ्या जवळ आला. मी घाबरली. त्याने त्याच्या लुडेचे टोक माझ्या होठांजवळ आणले. मला कळले तो मला चोखायला सांगत आहे. मी हळूच त्याच्या दांड्याच्या टोकाला माझी जीभ लावली. लवडीच्या गुलाबी भागाला माझी नर्म जीभ लागतच रवीने तोंडातून आवाज केला, आहाहा आह आहाहाहाहा. मी मग मुठीत रवीचा दांडा पकडला आणि त्याला चाटू लागली. दांडा हातात पकडल्यावर परत मला जाणवले की दांडा दोन्ही हाताने मुठीत पकडला तरी पूर्ण हातात नाही येणार एवढा मोठा आहे. पण दांडा हातात पकडायला आणि चाटायला खूप मजा येत होती. काही वेळ दांडा चाटून घेतल्यावर मला जणू रवीच्या लुड्याशी प्रेमाच झाले. आधी माहीत असते घरातच एवढा चांगला मोठा दांडा आहे तर रोज येऊन भावाचा दांडा चोखला असता. बॉयफ्रेंडची गरजच नव्हती. मी जीभ रवीच्या दांड्याच्या गुलाबी भागावर फिरवत हळूहळू दांडा आत तोंडात सरकवला. मला कळले होते की पूर्ण दांडा तोंडात तर जाणार नाही, पण जेवढा जाईल तेवढा मी आत घेऊन चोखू लागते. आत बाहेर दांडा करत मी दांडा चोखत होते. त्याचबरोबर माझी नजर खाली गोट्यांवर गेली. लटकलेल्या गोट्या मी एका हातात पकडल्या आणि दांडा तोंडात चोखत गोट्या कुरवाळू लागली. गोठ्यांना हातात घेऊन दाबू लागली. मला जाणवले गोट्यांबरोबर खेळायची एक वेगळीच मजा आहे. त्यानंतर मी दांडा तोंडातून काढला आणि मुठीत पडकून वर केला आणि खाली गोट्यांना चाटू लागले. एक एक गोटी तोंडात घेऊन चोखू लागले. रवीने पूर्ण केस काढले होते त्यामुळे चोखायला अजून मजा येत होती. मी पूर्ण गोट्या चाटून ओल्या केल्या. मग मी मागे सरकले. दांडा हातातून सोडला तर जाणवले पूर्ण दांडा खालून वरपर्यंत चिकट झाला आहे आणि चमकत आहे. मी ओलपा झालेल्या लवडेकडे पाहत वर रवीकडे नजर फिरवली होतीच की रवी लगेच माझ्या जवळ आला आणि त्याने माझे डोके दोन्ही हाताने घट्ट धरले आणि दांडा जोरात माझ्या तोंडात घुसवला. मी घाबरले आणि त्याला दूर करू लागले, पण तो काही ऐकला नाही. त्याने माझे डोकं घट्ट धरले आणि जोरजोरात दांडा माझ्या तोंडात आत बाहेर करू लागला. मला जाणवले की हात पाय मारून काही फायदा नाही आहे. रवीत आता हौस भरली आहे तर मी विचार केला करून घेऊ दे. रवी जोरात दणके देत दांडा तोंडात घुसवत होता. अचानक त्याने जोरात दांडा आत घुसवला आणि तो माझ्या घरापर्यंत गेला. माझा जणू श्वासाच बंद झाला. काही क्षण माझ्या डोळ्यातून पाणी आले. त्यावेळी मला जाणवले रवी मला मारूनच टाकणार आहे. दांडा घासत खुपसून मला काहीच करता येत नव्हते. काही वेळाने रवीने मला सोडेल. मी स्वतःला सांभाळे. मग रवीने माझे दोन्ही हात धरून मला उभे केले आणि मला घट्ट मिठी मारली. मिठी मारून रवी माझ्या पाठीवर हात फिरवू लागला. मानेवर किस करत त्याने लगेच दोन्ही हात माझ्या मोठ्या डिक्कीवर ठेवले आणि जोरात डिक्की दाबली. डिक्की दाबत एक हात पुढे आणता आणि माझ्या पायजमाची नाडी खोलली. नाडी खोलताच पायजमा झटकन खाली पडला आणि मी आता माझ्या काळ्या रंगाच्या पेंटीवर उभी होती. रवी लगेच माझ्या समोर खाली बसला आणि त्याने दोन्ही हाताने माझी पेंटी पकडली आणि जोरात खाली खेचून त्याने पेंटी काढली आणि मला पूर्ण नागडे केले. नागडे होताच माझे शरीर पूर्ण तापले. मला थोडी लाज वाटू लागली. मी पुढे काही विचार करेन तेवढ्यात रवीने त्याचे तोंड माझ्या दोन्ही पायात घातले आणि तो पुवर जीभ फिरवू लागला. चिमणीवर जीभ लागताच मी जणू उड्या मारू लागले. माझा मेंदू बंद पडला. मला फक्त चिमणीबद्दल विचार येऊ लागला. रवी बोट चिमणीत घासत जिभेने चाटत होता. काही वेळ त्याने मस्त चिमणी चाटून घेतली. मग त्याने मला बाजूला बेडवर बसवलं आणि खातून दोन्ही पाय फाकवले.
पाय फाकवता चिमणीच्या पाखाळ्या उघडल्या. रवी पायामध्ये बसला आणि त्याने आपले तोंड चिमणीवर चिकटवले आणि तो वेड्यासारखा चिमणी चाटू लागला. चिमणीतून पाणी निघू लागले. रवी जिभेने चाटून पूर्वी साफ करत होता. मध्येच चिमणीत बोट टाकून जोर जोरात आत बाहेर करत होता. खूप भारी वाटत होते. एवढी वर्ष चिमणीता कोणी चाटले नव्हते. हा अनुभव वेगळाच असतो. मग रवी मागे झाला आणि माझ्या समोर उभा राहिला. मग त्याने मला त्याच्या जवळ खेचले आणि मला पाठ करून उभे केले. मला कळले नाही आता नक्की काय करतोय. त्याने मला मागून धक्का दिला आणि मला बेडवर वाकून झोपायला सांगितले. मी बेडच्या बाजूला उभी राहून बेडवर हात ठेवले आणि वाकून त्यावर झोपले. मी झोपताच मागून रवीने त्याचे तोंड माझ्या डिक्कीच्या फटीत टाकले. माझ्या मोठ्या डिक्कीला रवीचे लहान तोंड असे वाटत होते जणू कोणी तहान नारळ माझ्या डिक्कीवर घासत आहे. माझी मोठी मऊ मऊ डिक्की रवीला खूप आवडली. तो जोर जोरात दोन्ही हाताने डिक्की दाबत आपले तोंड माझ्या डिक्कीच्या फटींमध्ये घासू लागला. मग त्याने डिक्कीवर जीभ फिरवून डिक्की चाटणे सुरू केले. मी तेव्हा दचकली जेव्हा रवीने माझी डिक्की दोन्ही हाताने फाकवली आणि आपली जीभ डिक्कीच्या फटीत घालून माझी डिक्की चाटू लागला. मी डिक्की हलवून त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती की नको करू, असं चांगलं नाही हे. पण रवी काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. रवी डिक्कीची फट वरून खाली चाटत आता. जसा तो माझ्या डिक्कीच्या भोकावर पोचला मला कसे तरी होऊ लागले. रवीने माझ्या भोकावर जीभ टेकवली आणि गोल गोल फिरवत डिक्कीचा भोक चाटू लागला. माझ्या तोंडून नकळत आवाज येऊ लागला. आहाहा आहा 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 आहाहाहा आहा आहाहाहा आहाहाहा आहा. माझा सखा भाऊ माझ्या डिक्कीच्या भोक चाटत आहे हा विचार करूनच मी वेडी झाली. त्यानंतर रवी उभा राहिला. त्याने मागून माझी कमर घट्ट पकडली आणि दांडा हळूच चिमणीत घुसवला. घट्ट कमर पकडून जोर जोरात दणके देत मागून मला ठोकू लागला. त्याचा मोठा दांडा पूर्ण आत जात होता. माझी चिमणी ओरडू लागली होती. रवीच्या अंगावर चादर टाकताना मला दिसले रवीचा दांडा आता पूर्ण लहान झाला आहे. मी पण नागडीच रवीच्या बाजूला झोपून गेले. झोपण्याआधी मी विचार केला. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता उद्यापासून रवीशी मी स्पष्ट बोलू शकते आणि त्याला अभ्यासाला लावू शकते. बदल्यात त्याला जे हवं आहे ते त्याला दररोज मिळत राहील. असा विचार करून मी झोपून गेले. उर्वरित कथा पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.